घेऊन सावांचा सन्मान इथे केला जातो. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळत आहे. गणेश आणि अर्जुन. फार मोठं मन खऱ्या अर्थाने मी म्हणेन, कारण मानस एंटरप्राइजेस दोराचा पाडा आज या संघाला ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी उपसरपंच बिरजूदादा कोरडे साहेबांच्या माध्यमातून संघ पुरस्कृत करण्यात आला. पायांवरती आदलला लाऊट आउट. पंच सहमत नाहीयेत. अंपास तेच सांगितले की लेग स्टंप मिस करतोय. लेग बाईज ची सिंगल मिळेल आणि तेच अंपायर्स तेच सांगतात की लेग स्टंप मिस करेल. बॅट्समॅन नाकारलं. लेग बाईज ची सिंगल. आणि बघा दादांनी जे पारितोषिक सांगितलं ते क्लिअर करतो की बघा त्यांनी दोऱ्याचा पाडा टीमला पुरस्कृत जरूर केला, बट त्यांचा स्वतःचा गाव जर आपण बघला वाफेपाडा आहे आणि त्याच अनुषंगाने बॉलिंग करत असताना आणि वाफेपाडा टीमला श्यामदादा कोरडे साहेबांनी पुरस्कृत केलं. आणि दादांनी सांगितलं की जर कोणत्याही बॉलरने विकेट हॅट्रिक घेतली तर 1515 दिले जातील आणि तसेच कोणत्याही बॅटरने सिक्सर हॅट्रिक जर कंप्लीट केली तरी सुद्धा 1515. बट घडलं काय, विकेट मिळेल, पकली सफलता आणि बॅटर बाद झालेत गणेश. Thank you. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर विजय आता क्रमांक 3 वरती येतात. धक्का पगला लागला. भरपूर चांगली कॅच खऱ्या अर्थाने फांडलिंगला पकडली. जे फिल्डर होते बुधाजी होते. भरपूर चांगली कॅच पकडली बुधाजीने. सुरुवात चांगलीच आहे. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला बिरजूदादा कोरडे साहेबांनी सांगितलं की बॅट्समन्सला देखील संधी आहे, बॉलरला देखील संधी आहे. विकेट हॅट्रिक जर आली तर 1515, सिक्सर हॅट्रिक आली तरी सुद्धा 1515. दोन्ही टीमसाठी प्रेम दाखवतात कारण क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच देखील आहेत वाफेपाडा गावचे. अपील आउट आउट डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रनच्या मधून धावफलक देखील पुढे जातो. धावफलक आता आपल्याला पाहायला मिळतो 2 धावा धावफलकावरती. तसेच या विभागाचे भाग्यविधाते आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने निर्माते प्रणेते विद्यमान सरपंच गोटेकर गाव आणि तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष आदरणीय गणेशजी कांबडी साहेबांचा देखील मी आवर्जून उल्लेख करेन. बॉल अवेमध्ये होता बट फाईन लेगला इथे मिस्टेक घडली. कॅच पकडायला हवी होती कारण बॉलपर्यंत पोहोचले देखील होते बट तरी सुद्धा ही संधी गमावली आणि तोपर्यंत रन्स कंप्लीट झाल्या या चेंडूवरती या 2 धावा. प्रत्येक विभागामध्ये एखादी गोष्ट पुढे येण्यासाठी एखाद्या व्यक्तीला पुढाकार घ्यावा लागतो आणि त्यामध्ये सांगायचं झालं तर आवर्जून सांगावं असं वाटतं की आदिवासी समाजातील क्रिकेट पुढे गेलं पाहिजे. हेच खऱ्या अर्थाने धोरण गणेशजी कांबडी साहेबांनी पुढे नेलं आणि त्यांच्याच माध्यमातून हा भव्य दिवस सोहळा आपण अनुभवतात. कारण 11 दिवसीय स्पर्धा आणि आदिवासी समाजातील क्रिकेटमध्ये फर्स्ट टाइम प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी या स्पर्धेच्या वतीनं बाईक देखील देण्यात येणार आहे. फार मोठी गोष्ट आहे. फुल टॉस लॉफ्ट केला हवेमध्ये खाऊ कॉर्नरला. फिल्डर फक्त पाहतच राहतील. फुल टॉस बॉलवरती फुल ठोल षटकार. षटकार इथे येतोय. 6 धाव्यांचा मोठ्याने धावफलक आता 10 वरती. 10 ऑन द बोर्ड. आणखीन एक हुक केला. वॉट अ शॉट. हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. येस ओव्हर द रोप्स. सिक्सर बॅक टू बॅक बिग वन्स. थँक यू.
रुशान बांगर यांनी देखील सांगितलं की जर सिक्सर हॅट्रिक कंप्लीट झाली तर त्यांच्याकडनं देखील विकेट हॅट्रिकसाठी 500 त्यांनी सांगितलं. बट जर इथे सिक्सर हॅट्रिक कंप्लीट झाली तर बिरजू दादा कोरडे सावंतींना तब्बल 1515 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. 2 तर आलेत आणि सुरुवात देखील चांगलीच आहे कारण दादांनी ज्या टीमला पुरस्कृत केलंय तो संघ सध्या सगळीला पहिल्या षटकामध्ये 16 पर्यंत पोहोचला. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि कधी कधी हा प्रश्न मलाही निर्माण होतो की जर सरळ बॅटने तुम्ही चांगले फटके खेळतात तर या फटक्यांची आवश्यकता काय. कारण जर तुम्ही यशापर्यंत सरळ मार्गाने पोचू शकता, एखादं कार्य जर तुम्ही सरळ मार्गाने इझिली करू शकता तर ते कार्य करण्याकरिता अवघड मार्ग निवडण्याची आवश्यकता काय हेच राहिलं. बट ते काय असतं की युवा खेळाडू म्हणजे गरम रक्ताचे खेळाडू आणि या गोष्टी स्वाभाविक आहेत, पाहायला मिळतातच. पहिल्या षटकामध्ये 16 आल्या, धक्का लागला 1 आणि रिमेनिंग येत्या 3 ओव्हरचा खेळ बाकी. पण असं वाटतं की एक इंटरेस्टिंग मॅच या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे सुरुवात राहिली यात नंतर जो होणारा सामना आहे या मॅचचा विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसणार आहे. जय गणेश सारमाळ काय लाजवाब खेळलेत. मला आठवतं पहिला सामना फक्त 10 धाव्यांवरती थांबवलं आणि 3 चेंडूमध्येच ती मॅच जिंकली. 10 विकेट्सने जिंकली आणि 21 चेंडू ठेवून जिंकली. आणि त्यानंतर या आधीच्या सामन्यामध्ये देखील लाजवाब खेळ राहिला होता. मी फक्त फटके एन्जॉय करत होतो. ज्याप्रमाणे बॅटिंग राखली या टीमच्या माध्यमातून सारमाळ संघ फार इम्प्रेस केलं. ते वाट पाहतात की त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल. ऑन साईडला उडवायचा होता बट दी शॉट रॅप डाऊन द लेग साईड. अतिरिक्त रन इथे मिळेल आणि अतिरिक्त रनमध्ये धावफलक देखील आता पुढे जातोय. स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन द बोर्ड. tenniscricket.in या वाहिनीचा देखील आवर्जून उल्लेख करणं. भरपूर चांगले कार्य ते करतायत. सर्व कॅमेरामॅन स्पेशली भरपूर चांगला वर्क करतात. त्यांचं देखील कौतुक करावं असं वाटतं. आणि ही वाघिणी खऱ्या अर्थाने एक माहिती या आधी मी पोहोचवली होती, आजही पोहोचवेन. हुकचा फटका आणि चांगला फटका गॅपमध्ये. लॉंग लेगला फिल्डर नाहीये. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे चौकार. ॲज अ विकेट कीपर जग्गू पाहायला मिळतात जो फर्स्ट मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच होता. 9 धावा त्याने डिफेंड केला होता. 2 चेंडू 2 डिफेंड केलं होतं मला आठवतं. आणि तोच भरपूर काही सांगतोय की फाईन लेग इनफिल्डमध्ये आहे. लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस हवेत बट लाजवाब फटका. क्या बात आहे. स्विच हिट अँड स्वीट हिट. बॉलला थेट पाठवलं. बॅकवर्ड पॉईंट रिजनला क्लिअर करत असताना आउटस्टँडिंग स्ट्रोक. सिक्सर. बक्षीस फार मोठा आहे कारण आदिवासी क्रिकेट संघटनेमध्ये आपण विचार केला फर्स्ट टाइम 1,01,111 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येणार आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक देखील वन्स अगेन स्विच हिट आणि हा फटका देखील चांगला. याआधी षटकार बट त्यानंतर हा बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा पलीकडे. रन सध्या सगळीला बनत नाहीयेत, वाहत आहेत कारण बाउंड्रीज येत आहेत. चौकार येतोय. धाव फलक आता 31. बॉल सापडत नसेल तर दुसरा बॉल घ्या आणि सुरुवात करा. न्यू बॉल अवेलेबल आपण करून देऊया कारण बॉल सापडत नाहीये. कारण यानंतरही एक मॅच आपल्याला कव्हर करायचं. चौकार येतोय. धावफलक. मॅच बॉल जर रिटर्न आला असेल तर त्यासोबत मॅच कंटिन्यू करा. मॅच बॉल रिटर्न आला. धावफलक या चौकाराच्या साह्याने 31 धावा धावफलकावरती.
आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहिलं पुत्रांसर काहीशा चर्चा बॅटर विजयसोबत करत होते, कारण एक काळ पुत्रन सरांनी गाजवला U23 MCA मॅच ऑब्झर्वर आहेत आणि नो डाऊट एक जबरदस्त प्लेअर. आजही सरांनी कोचिंग स्टार्ट केली तरी सुद्धा भरपूर सारे शिक्षक आज भरपूर सारे शिष्य आजही येतील, कारण ज्याप्रमाणे त्यांचा स्टँडर्ड आहे. पण हा फटका लाजवाब, हुकचा फटका, बॉल हा जातोय बाउंड्री लाईनचा पलीकडे, चौकार. आणि जग्गू आले, जग्गूने काही सांगितलं, बट तसा आता निष्कर्ष काय लागेल, कारण गेले 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलेत. 3 चौकार 1 षटकार आणि आतापर्यंत या ओव्हरमध्ये 19 धावा आलेल्या आहेत. नेक्स्ट बॉल उडवलाय ऑन साइडला, आणखी एक पॉवरफुल स्ट्रोक स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. हे युजुअल सिक्सर. थँक्यू टीचर. नेक्स्ट बॉल आणि बॅटची आतली कडा लागली. एकंदरीत बॅटर देखील थोडं विचार करण्यासारखा फटका होता की मोठे फटके इथे येतात, चांगल्या पद्धतीने येतात आणि अशा क्षणाला डिफेन्सिव्हरित्या खेळण्याचा प्रयत्न केला. येतो डॉट, बट अर्जुनसाठी कॅश प्राईज आहे. जर अर्धशतक पूर्ण करतात तर टीमचे पुरस्कर्ते सर्वांनी बिरजूदादा कोरडे साहेबांच्या वतीनं 1515 रुपयाचं कॅश प्राईज देण्यात येईल. बट खेळ ज्याप्रमाणे चालला, साभांनी जो संघ पुरस्कृत केला आहे तो वेगाने पुढे चालला. बट सध्या सगळेला साहेबांचा गावचा संघ आता या मॅचमध्ये अडचणीमध्ये आहे. पण जे मी सांगितलं की अपेक्षा आहेत की एक चांगली मॅच पाहायला मिळेल, कारण दोन्ही चांगले संघ आहेत, चांगले खेळलेतही या स्पर्धेमध्ये. वाफेपाडा संघ दरम्यान कमबॅक करायचं आहे आणि कमबॅक करण्यासाठी मी म्हणेन आता जग्गूवरती भरपूर काही डिपेंड करेल, कारण या बॉलरने आज एका ओव्हरमध्ये 9 धावा, 2 मध्ये 2 हव्या होत्या, तेव्हा तो सामना जिंकून दिला आपल्या टीमला, एक निसटता विजय मिळवून दिला. जग्गू पहिला बॉल, पहिलाच बॉल फुल लेंथ होता. लॉंग ऑनचे फिल्डर आता येतात वाईडिश लॉंग ऑन पर्यंत, बॉल फील्ड केला, मिळेल सिंगल. अजूनही मी म्हणेन की आणि हे काय आता जग्गू काय करत होता की बॉल फील्ड करायचा होता तर बॉल पासून वाचण्याचा प्रयत्न केला. कारण बघा एकंदरीत मी इथे फिल्डरला दोष देणारच नाहीये, कारण रिप्ले जरी पागला, आपणही जरी पागलं तरी ही गोष्ट समजली की बॉल फील्ड व्हायलाच हवा होता, बट मिस्टेक केली आणि तिथे या 2 धावा. नेक्स्ट बॉल फुल लेंथ डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑनला फिल्डर येत आहेत आणि लाजवाब कॅच, सफलता मिळेल. वॉट कॅच, रनिंग कॅच इथे कंप्लीट केली राहुलने. धक्का लागला हा पहिला. थँक्यू. कॅच कंप्लीट होण्याआधीच 12th मॅन नाव सांगत होता, कारण त्याला पूर्ण विश्वास होता की कॅच तो पकडेल आणि राहुलने ती कॅच पकडली. लेफ्टामर आहेत आणि सध्या सगळीला जग्गूला इथे विकेट मिळाली आणि विकेट महत्वाची होती, कारण बघा ही विकेट ना मॅचमध्ये इथे कमबॅक करून देऊ शकते, कारण या विकेट नंतर जर सटीक लाईन आणि लेंथवरती तुम्ही बॉलिंग करतायत आणि सपोज तुम्ही अपोनंट टीमला 60च्या आतमध्ये रिस्ट्रिक्ट करतात तर एक आउटसाइड चान्स तिथनं फाईट केली जाऊ शकते. कारण हेच असते क्रिकेटमध्ये की संधी मिळत नसते, संधी निर्माण करावी लागते, संधी शोधावी लागते आणि त्यासाठी तुमचे प्रामाणिक प्रयत्न, तुमची मेहनत महत्वाची आहे. फुल लेंथ बॉल हवेमध्ये, कव्हरला फिल्डर येत आहेत आणि आणखीन एक सफलता. बॅटर आले आणि बॅटर जातील देखील, बॅटर बाद झालेत. प्रवीण
थँक्यू 43 धक्के लागले 2 आणि विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तरी सुद्धा कॅश प्राइज आहे. साहेबांच्या माध्यमातून आज भरपूर साऱ्या गोष्टींना प्राइज मिळणार आहे. कारण एकंदरीत एक टीमला पुरस्कृत केलं, एकंदरीत एक टीम आपली घरची, सो दोन्ही टीमचा विचार करावा लागतं, कोणी नाराज नाही झाला पाहिजे. बॅक टू बॅक 2 धक्के. न्यू मॅन इन ॲट नंबर 5 बॅटर अनिकेत क्रमांक 5 वरती हॅट्रिक बॉल आहे. बट जग्गू वन्स अगेन कमबॅक करून दिला आपल्या टीमला. पण हा कमबॅक कितपत टिकेल हा देखील प्रश्न. हॅट्रिक बॉल स्टेप आउट झाले होते बॅटर. डॉट बॉल धर्माडी ते येतोय. बट एकंदरीत मी म्हणेन की जर जागेवरती उभं राहून खेळले असते ना तर हा फुलटॉस होता, इझिली कुठेही मारू शकले असते. बट अर्जुन नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे. जर बॅटरसाठी जर त्या बॅटरने अर्धशतक कंप्लीट केले तर प्राइज देखील आहे, बट त्याला स्ट्राईकच मिळत नाहीये. 4 चेंडूमध्ये फक्त 2 विकेट देखील आलेत. स्टेप आउट झाला बॅटर. रनआउटची शक्यता होईल का? सेफली पोहोचलेत. सिंगल मिळेल. धावफलक आता 44 आणि या ओव्हरमध्ये जर आपण बघलं तर चेंडू शिल्लक आहे शेवटचा 1. 3 धावा 2 विकेट. हीच तर खास बात राहिली. बघा लेफ्ट आर्मर आहे, अँगलने बॉल टाकतोय, अँगलने बॉल आतल्या दिशेने येतोय आणि हीच गोष्ट भरपूर चांगली राहिली. अर्जुन 24 वरती नॉट आउट आहे, बट त्याच्या समोर आता एक चांगला बॉलर जग्गू. शेवटचा बॉल या ओव्हर मधला. स्विच हिट खेळायचा होता. अपील हलकीशी झाली जरूर, बट दरम्यान खेळ इथे समाप्त झालेला आहे. 3 ओव्हरचा अखेर जाऊ फळक 44 धक्के लागले 3 आणि खेळ बाकी येत्या 1 ओव्हरचा. बट जग्गूने कमबॅक करून दिला कारण 3च धावा 2 विकेट आणि त्यातल्या त्यात जर हे अंतिम षटक 10 पेक्षा कमी धावा जर या ओव्हरमध्ये दिल्या गेल्या तर फार चांगला कमबॅक, एक स्ट्रॉंग कमबॅक या मॅच मध्ये आपल्याला वाफेपाडा टीमचा पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर बॉलर तयार होतात. आदित्यवरती विश्वास दाखवण्यात आला, बट मी म्हणेन की जे कार्य जग्गूने केलं या 3rd ओव्हरमध्ये तेच कार्य जर आदित्य इथे करू शकले ना तर मॅच बॅलन्स. अंतिम षटक बॉलर आदित्य दरम्यान तयार होतोय. काहीशा चर्चा आता बॉलर सोबत केल्या जातात आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर असेल अनिकेत जे क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्याकरिता आले होते. बट मागील षटकामध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी घडल्या ज्यांचा अपेक्षा नव्हत्या. कारण पागले गेले तर बघा एकंदरीत जेव्हा एक धक्का लागला तिथे एखाद्या बॅटरला स्ट्राईक रोटेट करण्याचा विचार करणं गरजेचं होतं. बट ते कार्य आता इथे फर्स्ट बॉलवरतीच अनिकेतने केलं. सिंगल मिळेल म्हणजे आता अर्जुन स्ट्रायकिंग एंडवरती असतील. धावफलक या एका धावेच्या मतीने स्कोर काढता जाऊन पोहोचला 45 ऑन द बोर्ड. बट जे मी सांगितलं की जे कार्य जग्गूने केलं तेच कार्य आदित्य इथे जर करू शकले तर मॅच बॅलन्स. बट आदित्यच्या अगेन्स्ट जर इथे 10-15 रन्स येत आहेत तर या मॅच मध्ये लढतीमध्ये एक पाऊल पुढे आपल्याला दोऱ्याचा पाडा संघ पाहायला मिळेल. अंतिम षटक 5 चेंडू आणखी बाकी आहेत. नेक्स्ट बॉल मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग पाहावं लागेल. चेंडू उंच गेलाय आणि बाउंड्री लाईनचा बाहेर गेलाय. षटकार थँक्यू. अर्जुन आज थांबत नाहीये, तेच पाहायला मिळालं आतापर्यंत आपल्या 17 मध्ये. अर्जुनच्या समोर जोही बॉलर आला, अर्जुनने प्रत्येकी बॉलरला आडव्या हाताने घेतलंय ज्याप्रमाणे त्याची बॅटिंग लागली. गती कमी केली बट वाट पाहिली आहे आणि वाट लावली आहे. वन्स अगेन बॉलला थेट पाठवलंय. काऊ कॉर्नर रिजनला क्लिअर करत असताना हा सलगचा दुसरा वार अर्जुनचा. षटकार
थँक्यू डीजे. जितकं अप्रतिम हे संगीत होतं तितकीच ही अप्रतिम स्पर्धा, कारण एक मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहत आहात. आदिवासी सरपंच चषक 2025चा तरार, कारण 11 दिवसीय स्पर्धा आहे. आणि पाकल्या गेली तर बघा 2 दिवसीय स्पर्धा ऑर्गनाईज करता करता काहींचे 12 वाजतात. मग 11 दिवस प्रॉपर मॅनेजमेंट करणं, प्रत्येकीकडे गोष्टीकडे लक्ष देणं फार अवघड. आणखीन एक सलगचा तिसरा षटकार. पण थँक्यू डीजे, थँक्यू. 1515 मिळतील आणि बॅटर खेळतात इंडिव्हिज्युअली 42. म्हणजे बघा आणखीन 2 चेंडू देखील आहेत. म्हणजे अर्धशतक कंप्लीट करण्याची ही नामी संधी चालून आलेली आहे. पण एकंदरीत हे जे 3 फटके होते त्या 3 फटक्यांनी इथे एक गोष्ट तर क्लिअर केली की या मॅचमध्ये सध्याच्या घडीला हॉट फेवरेट टीम मानस एंटरप्राइजेस दोराचा पाडा लाजवाब खेळलेत. आणि त्यामध्ये अर्जुन ज्याप्रमाणे खेळलाय, नेस्त नाबूद केलंय बॉलिंग क्रमाला. एक जर आपण जग्गूला जर सोडून दिलं ना, तर त्यानंतर जे मी सांगितलं की प्रत्येकी बॉलरला आडव्या हाताने घेतलंय, काय बॅटिंग राहिली लाजवाब इनिंग. 42 धाब्यांवरती नॉट आउट खेळतो. आणखीन 2 चेंडू बाकी आहेत. अर्धशतक बनेल का? नेक्स्ट बॉल हवेमध्ये आणि हा बॉल देखील वाऱ्यांच्या लाटांवरती स्वार होऊन गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. 4 इन रो सिक्सर. थँक्यू डीजे. आदिवासी सरपंच चषक 2025 पहिलं अर्धशतक इथे पाहायला मिळेल का? 48 धावांवरती नॉट आउट खेळतो बॅटर अर्जुन. ओढ नॉक जबरदस्त इनिंग आतापर्यंत राखली. पण पहिलं अर्धशतक इथे येईल का? सलगचे 4 षटकार आलेत. शेवटचा बॉल या इनिंग मधला, शेवटचा बॉल आणि एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे. आदिवासी सरपंच चषक 2025 पहिलं अर्धशतक ठोकलंय बॅटर अर्जुनने. ओढ नॉक, व्हॉट अ ग्रेट इनिंग. ते म्हटलं जाते ना की स्वतःच्या मनगटातील ताकदीवरती ज्याला विश्वास असतो ना, त्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाढत नाही. व्हॉट अ इनिंग, व्हॉट अ ग्रेट इनिंग बाय अर्जुन. पहिलं अर्धशतक आदिवासी सरपंच चषक 2025 मधलं आणि पहिलं सत्र इथे समाप्त. 54 धावा इंडिव्हिज्युअली. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार ताल्या होऊन जाऊ दे अर्जुनसाठी. लाजवाब इनिंग, जबरदस्त खेळला आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 75 धावा. बघा जग्गूच्या एका ओव्हरमध्ये 3 आणि त्या व्यतिरिक्त 3 ओव्हरमध्ये 72. 76 करायचे. छोटासा इनिंग ब्रेक आणि त्यानंतर 1515 सिक्सर हॅट्रिक्सचे 1515 50चे देण्यात येतील. म्हणजे एकूण 3030 रुपये दादांच्या वतीनं देण्यात येतील. सामना जेव्हा समाप्त होईल पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये ते आपण देणार आहोत. बट आता सेकंड इनिंगला होईल सुरुवात. आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया विकीजी शेवाळ यांचा. धन्यवाद. यस, थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. जबरदस्त नॉक. अर्जुन कालचेडा नक्कीच ऑन फायर नावाच्या दिवसामध्ये पाहूशाल. या स्पर्धेची नक्कीच पाहूशाल. पहिली 50 कंप्लीट करण्याचा विक्रम मात्र नक्कीच अर्जुन कालचेडा या बॅटरने केले गेलाय.
टार्गेट मात्र दिलं गेलं 76 धावांचा 76 पाहायला मिळतोय नक्कीच. अर्जुन 13 बॉल 54 काय नॉक खेळलाय आजच्या दिवसामध्ये. जबरदस्त बॅटिंग या स्पर्धेची नक्कीच पाहू शकाल. पहिली 50 अर्धशतक कंप्लीट केली अर्जुन कालचोडा या बॅटरनं. तारांबाल उडाली अर्थात नक्कीच अपोनंट वाफे या संघाची. 24 बॉल 76 धावा त्यांनी मारले तर तुम्ही सुद्धा मारू शकता मित्रांनो वाफे संघ, कारण रनांची काही कमी नाही या मैदानात. मैदान म्हणजे नक्कीच गोठीकरचं मैदान आहे. 24 बॉल 76 पहिल्या बॉल पासून नक्कीच आक्रमण दाखवायला लागेल. बॅटिंगला पाहू शकाल नक्कीच वैभव, नॉन स्ट्राईकला राहुल, गोलंदाजी मार्कमध्ये दिलीप. दिलीप तयार. बॅटिंग मारली वैभव हिलम. पहिल्याच बॉलवरती उडवलाय बॉलला. तुम्ही मारले तर आम्ही सुद्धा मारू शकतो याचं उत्तर मात्र वैभव हिलम या बॅटरने दिलं गेलंय. जशास्त्र उत्तर दिलं गेलंय. पहिल्याच बॉलवरती चांगला फटका षटकार वैभव हिलमच्या बॅटमधनं. एक आलाय अजून भरपूर मारावं लागतील. दोन्ही संघ नक्कीच पाहू शकाल ब्रिजदादा कुर्डे साहेबांचे आहे. श्यामदादा कुर्डे यांचं प्रेम या दोन्ही टीम्स वरती आहे. पण पहिल्याच बॉलवरती नक्कीच वैभव हिलमने हल्ला चढवला गेलाय. षटकार अजूनही नक्की 70 धावांची गरज जिंकण्यासाठी. 23 बॉल 70. पुढील बॉल दिलीप. इथे फसवलं गेलंय. स्लो वन डिलिव्हरी गतीमध्ये परिवर्तन. चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉलवरती थोडासा कमी गतीचा टाकला दिलीपच्या माध्यमातून. पुढील बॉल इथे सुद्धा बॉल उडवला गेलाय. याही बॉलवरती नक्की हवाई सफर मारलाय. बॉल चाललाय सीमा पार वैभव हिलमच्या बॅट मधनं. आणखी निघालाय तगडा बिग ब्लास्ट षटकार. दोन षटकार करायला जाऊस का 12. पुढील बॉल दिलीप तयार. बॅटिंगला पुन्हा एकदा वैभव हिलम. ओहो ओव्हरपिचचा बॉल आक्रमकता केली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न दिलीपच्या माध्यमातून. इथे मात्र नक्की पळता पळता पळावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. धक्का पाहायला पहिला वैभव हिलम बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू सो मच. 12 वरती नक्कीच पाहू शकाल दुसरा धक्का लागलाय. बॅटिंग मार्कमध्ये विशाल पाहायला मिळतोय. यस बॅटिंगला विशाल पाहायला मिळतोय. पुढील बॉल दिलीप. इथे मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगला फटका परत मात्र फिल्डर पोहोचले गेले. सुनील रेरा करणाने चुकी. बॅक टू बॅक 2 गडी बाद. किरणामध्ये यशस्वी ठरला गेलाय गोलंदाज दिलीप. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक. यस थँक्यू. यस थँक्यू. 2 गडी बाद धाव फलकावधी पाहायला मिळते. 12
2 षटकार मारले, त्यानंतर मात्र थांबवण्यामध्ये यशस्वी ठरले गोलंदाज दिलीप हिरा. हा गोलंदाज मानस एंटरप्राइजेस दोऱ्याचा पडा संघाचा गोलंदाज पाहायला मिळते दिलीप. जबरदस्त बॅटिंग, 13 बॉल 54 धाव बनवल्या अर्जुन कालचडे या बॅटरनं. त्याच्या जोरामध्ये टार्गेट 76चं दिलंय. पुढील बॉल दिलीप. इथे सोनकीचा फटका चांगला आहे, फटका लाजबाब आहे आणि जिकडे वारा तिकडेच मारलाय. बॉल निघून चाललाय नक्की बॅकवर्ड फुटलेग बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. येस, थँक्यू, धन्यवाद डीजे. अजून 18 बॉल 58 धावांची गरज जिंकण्यासाठी. वाफेपाडा या संघाला जिंकण्यासाठी 18 बॉल 3 ओव्हर मध्ये 58 धावांची गरज. बॅटिंग मार्गमध्ये विशाल नॉस्ट्रेल राहुल. सुरेश पाहायला मिळतोय, माफ करा, सुरेश पाहायला मिळतोय की जर 18 बॉल 58 धावा होऊ शकतात मित्रांनो. यस, मैदान म्हणजे गोठेकरचा आहे. रणांची काही कमी नाहीये, चांगली स्पर्धा पाहायला मिळते. तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अश्वन शहापूर तालुका अंतर्गत आई गौदुबी स्पोर्ट्स गोठेकर बी, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोठेकर आदिवासी सरपंच चषक 2025. यस, गोलंदाजीमध्ये निकिता मिलिंद मेंगाल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. मिलिंद तर बॅटिंगला पाहायला मिळतोय राहुल. विशाल पाहायला मिळतोय. यस, डॉट बॉल थोडंसं करेक्शन केले जाते. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजीचे पाहायला मिळते. इथे सोने दाडवा बॅटिंग चांगलासा फटका चांगला आहे. इंट्रो दी गॅपने बॉल ट्रॅव्हल झालाय. फिल्डरला मात्र भिदून बॉल निघून चाललाय सीमा पार, चौकार. धाव फलकावरती पाहायला मध्ये नक्की 22-22 ऑन द बोर्ड. 22 धावा धाव फलकावरती. अजून नक्कीच पाहू शकाल. धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दुपारच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत सुस्वागतम करतोय. चांगली स्पर्धा पाहायला तुम्ही आम्ही एन्जॉय करत आहोत. यावेळी चांगला बॉल, चांगली लाईन पाहायला मिळतो मिलिंद मेंगालच्या माध्यमातून. जो जिंकेल तो मात्र जय गणेश सारमाळ संघाशी नक्कीच क्वालिफाय राऊंड मध्ये नक्की जय गणेश सारमाळ संघ पोहोचलाय बायची चिठ्ठी काढून. पण यातील विजयी संघ विपक्ष सारमाळ असा सामना पाहायला मिळतो क्वालिफायचा नेक्स्ट मॅच. चांगला फटका, फ्लॅटेड फ्युरियस. क्षेत्ररक्षक नक्कीच पाहू शकाल, करतायत चुकी. प्रवीण कलाळी, ॲलेक्स होते तिकडे. एक धाव मात्र कॅरी होते. एका धावेने धाव फलकावरती धावा पाहायला मिळते नक्की 23. स्लोवन गतीचा बॉल, पुढे टाकलेला बॉल पाहू शकाल. मिसटायमिंग होता. फिल्डर मात्र नक्की लेट झाले तिकडे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? या झाल्यात 2 धावा बघता बघता कंप्लीट. या 2च्या साह्याने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 25 धावा धाव फलकावरती. 76 धावाचं टार्गेट आहे मित्रांनो. त्याचा पाठलाग करताना नक्की गडीबाद 2 झालेत. धावा पाहायला मिळते नक्की 25. प्रत्येक बॉलवरती आक्रमकता दाखवावी लागेल इथे मात्र विचार केला जाईल, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. डू और डाय करूया मरो. कारण लीग मॅच मध्ये मित्रांनो चान्स असतात तुम्हाला 1 2 3 मॅचेस, पण नॉकआउट आहे. ओरपीचा बॉल, याही बॉलवरती सेम डिलिव्हरी हाताळली होती. फिल्डर तिकडे पोहोचले, करणार नाही चुकी. फलंदाज गवान. 3ऱ्या विकेटचं पतन. सुरेश बॅक टू पवेलियन. थँक्यू. यस, नवीन बॅटर जग्गू, स्वतः कर्णधार कप्तान
कॅप्टन कुल जात आहेत. तर तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात अर्जुन कालछडा येत आहेत. या सारमाल टीमचे कॅप्टन या उपस्थित राहायचे आपण. सारमाल टीमचे कॅप्टन यस पाहुशाल आकाशभाई संते, आकाशजी कोरडे, बिरजूदादा कोरडे यांच्या माध्यमातून नक्की या कॅश प्राइज लागले. इथे जग्गूसाठी लगापाठचे 3 षटकार मारले तर रोख रक्कम नक्की 1000 रुपये दिले जाईल जग्गू या बॅटरसाठी. कारण नक्की दोन्ही संघ नक्की त्यांचेच आहेत. मैत्रीपूर्ण लढत दोन्ही कॅप्टननी सांगितले मैत्रीपूर्ण लढत चालू आहे. यस बॅटिंगला विशाल पाहायला मिळतोय. पुढील बॉल अर्जुन इथे सोनगी खेचून मारला, फेकून दिलाय. क्षेत्ररक्षक यावेळी आहेत. खराब क्षेत्ररक्षण ॲलेक्स होते. बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार लेझीपणा दाखवतोय. धावा जास्त आहेत. थोडासा आळस. आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो मित्रांनो. आळस दाखवला जातोय क्रिकेटमध्ये ॲलेक्सच्या माध्यमातून. लेझीपणा दाखवतोय. 2 झेल मात्र नक्की त्या फिल्डरने सोडलाय. धावा जास्त आहेत म्हणून नक्की लेझीपणा दाखवतोय. बरोबर ना भांबरे सर? लेझीपणा दाखवतोय ॲलेक्स. फिल्डर होते प्रवीण कलाडी उर्फ ॲलेक्स. थोडेसे फिल्डिंग मध्ये नक्की चेंजेस पाहायला मिळतात आता मात्र अर्जुनच्या माध्यमातून. जग्गूसाठी नक्की त्या कॅश प्राइज आले गेले. लागोपाठचे 3 षटकार मारले तर नक्की आकाशभाई संते, आकाशभाई कोरडे, बिरजूदादा कोरडे यांच्या मध्ये 1000 रुपये दिले जातील. इथे पत्र पहिलाच बॉलवरती बॉल उडवला गेलाय. मिस टायमिंग आहे. पकडलाय सुनील रेच्या माध्यमातून झेल. संपलाय जग्गूचा खेळ. Yes, thank you so much, DJ. बॅटिंग मार्गमध्ये आता मात्र बुधाजी पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अर्जुनच्या माध्यमातून. पहिला बॉल चौकार जाऊन त्यानंतर सुद्धा नक्कीच कमबॅक पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज अर्जुन. ओव्हर द विकेटने मारा. आडव्या बॅटने शॉट ऑफ लेन होता. शॉट ऑफ पुल करायचं होतं क्षेत्ररक्षण. अनिकेत तिकडे पोहोचलेत. 1 धाव तर कंप्लीट. धाव फलक 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धाव फलक वरती पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही नक्की 2 बॉलचा खेळ असेल बाकी. 76 धावांचं नक्की टार्गेट. 1 टार्गेट मात्र नक्की पाहू शकाल मोठं होतं मित्रांनो. त्याचा पाठलाग करताना थोडंसं नक्की तारांबाल उडाली आहे. विचार केला जाईल तर नक्की वाफेपाडा या टीमची. पुढील बॉल अर्जुन. विशालसाठी स्लाइस कर फटका अक्रॉस द लाईनने. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा अनिकेत येत आहेत तिकडे. पैकी केली जाईल तोपर्यंत एक सिंगल. तो उसका 32. शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल असेल. ओव्हरपीचा बॉल चांगलासा फटका पाहायला मिळतोय. 2 फिल्डरला बीट करून बॉल निघून झालाय सीमा पार. राहत की सास म्हणावं म्हणून देणारा हा चौकार पाहायला मिळतो. लेट पण थेट. तिसरं षटक समाप्त. 3 षटकाकडे जाऊ का पाहायला मिळते. 36 धावा धाव फलकावर. 36 धावा धाव फलकावरती.
अजून 40 धावांची गरज, 6 बॉल 40. चला लवकर दुसरा गोलंदाज अर्जुन वापरायचंय आणि नक्की जय गणेश सारमाल टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. थँक्यू. कारण नक्की यातील विजयी संघ विपक्ष सारमाळ, 2 शहापूर तालुक्यातील दादा संघ आमने सामने. एका बाजूला सारमाळचं क्रिकेट, दुसऱ्या बाजूला दोऱ्याचा बडाचं क्रिकेट. मॅचला मजा येईल कारण की आता औपचार तर राहिलेले आहे. 6 बॉल 40. यात मात्र शंका नाहीये, पण तो क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये नक्की 6 बॉलमध्ये नक्की 58 धावा एका ओव्हरमध्ये नुसती नक्कीच झाल्यात मित्रांनो. हा सुद्धा क्रिकेटचा विक्रम आहे भांबरे सर. 6 बॉलमध्ये 1 धाव सुद्धा नक्की डिपेंड होऊ शकते. हे सुद्धा क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो. प्रयत्न करा, प्रयत्नाची पराकाष्ठा शर्तीचे प्रयत्न. जेव्हा तुम्ही तुमचा नक्की चांगला खेळ, सर्वोत्तम खेळ चांगला द्याल, सर्वोत्तम खेळ मैदानामध्ये द्याल, तेव्हाच तुम्ही विन होऊ शकता. इथे मात्र अनिकेत रेरा फिरकीचा जादूगर म्हटला जातो. दोऱ्याचा पडा संघाचा हा फिरकीचा जादूगर मागच्या मॅच मध्ये नक्कीच मिडन ओव्हर टाकलं होतं, 1 विकेट घेतली होती. तर पहिल्या मॅचचा नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता अनिकेत रेरा. यस, पुढील बॉल. चला बॅटर लवकर धावत जायचंय. विनंती करतो वाफेवाडा संघ. नवीन बॅटर नक्की कृष्णा जातोय. इथे सुद्धा नक्की पाहू शाल दांडी गोल होती आहे. फलंदाज गॉन. बॅटरला जाऊल पवेलियन मध्ये जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पाहायला मिळते अनिकेत रेरा. आजच्या दिवसामध्ये नक्कीच गोलंदाजीचा नक्कीच पाहू शाल जबरदस्त पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून कामगिरी पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, दुसरा मॅच मध्ये नक्की मिडन ओव्हर. या मॅच मध्ये नक्की चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी, डावखुऱ्याचा गोलंदाज, त्याच्या बोटांमध्ये जादू आहे, कला आहे, कलेचा वापर करतोय, बोटा फिरवतोय आणि बोटांवरती आपल्या समोरच्या बॅटरला मात्र नाचवतोय आपल्या बोटांमध्ये. असा गोलंदाज अनिकेत रेरा. नवीन बॅटर बॅटिंग मार्गवरती पाहायला मिळते फलंदाज अक्षय. इथे सोनकीत पाहू शाल. चला बॅटर लवकर जायचंय. आदित्य जरा लवकर जायचंय. पुढील बॉल अनिकेत आदित्यसाठी. ओहो, या वेळी मात्र पाहू शकाल चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. असं पाहू शकाल या मॅच मध्ये मिडन ओव्हर होईल का. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जबरदस्त नक्कीच अनिकेत रेराच्या माध्यमातून. ओरवीचा बॉल. इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतो. नक्की डीप मध्ये क्षेत्र येत आहेत. नक्की मिडन ओव्हर पाहायला मिळाली जबरदस्त अनिकेत रेरा. नक्कीच मॅन ऑफ द मॅच पाहू शकाल. नो डाऊट प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा नक्कीच अर्जुन कालचेडा यायचंय. अर्जुन लगेच आणि लगेच टॉससाठी सुद्धा रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टनने एका बाजूला पाहायला मिळतील मानस इंटरप्राइजेस धोरेजवळ त्यांना फाईट जय गणेश सारमाळ. चला लगेच टॉससाठी